कोणा बैलाचं आहे वासरू? कोणा बैलाचं आहे? कोळ्याच्या कोणता बैल? नाव काय बैलाचं? हा कोंबडवाडी बिराव मा. त्या मोठ्या बैलाचा का शरीरानं मोठं का दुसऱ्या बैलाचं नाव आठवत नाही. गजाचा सोन्या हा आय पांढरे काळे आया पांढरे असले की असं कुठेतरी आलं राम राम. मामा नमस्कार. कोणतं गाव? कुरोली. नाव काय? पोपट चंदर नाईक नवरे. नाईक नवरे. कधी घेतला बैल? 2 महिने. कुठून घेतला? बैल उकरतोय माती. मग आता प्रदर्शनला दाखवायला आणलाय का विक्रीसाठी? विक्रीसाठी नाही का हो? सर जोड लागते हा जोड लागते का? लोक त्या ठेंगल्याला माराय उठली तर मला मारायला लावा लोक. त्याला का बरं मारायचं? फसवून तो बैल सोडला त्या बरोबर आम्ही गाईला बैल धावला वासरा तर मोठा झाला तुझ्या. सावकाश सावकाश शिव्या द्यायला लागेल त्याला हिंडू फिर दे. आता ही बैल चालत नाही ना. कोणत्या गावचे काय? वाळेखंडी. आता वेली का? 7 महिन्याचं वासरू आहे आता सध्या गाभण आहे. कोणत्या बैलाचे? गाब आता त्या बैलाकडून किती महिन्याची? 5वा महिना चालू आहे. किती वेळ झाली ती? 4था आहे. दूध काढताय? दूध काढू देत नाही बैल. आता गाय अशी मारायला का करते आता? देर आणले करू दे करू करू. वासरू कोणत्या बैलाच आहे? हा हा हा. काय दर काय सांगितलंय वासराचा? काय मागणी? कसा आहे बाजार? डिम म्हणजे गिरायकांची संख्या कमी आहे जास्त आहे. वासर खिलार बऱ्यापैकी आहे. फक्त घेणारा आणि सांभाळणाराच कमी आहे. हा तुम्ही काय ठरवले आता? सांभाळणार आहे. घाबरून देणार नाही. ठीक आहे धन्यवाद. आपला परिचय? ठीक. खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचं नाव आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खिलार संगोपनाला बळ आल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी तुम्ही आता बाजारात आणले तर तुम्हाला वाटेल परत आणि कशाला आपण बाजारात घेऊ. गाय कोणत्या गावचे मामा? शिंगोर्णी तालुका जिल्हा सोलापूर. विकायला आणले गाय? काय दर सांगताय मामा? 1 लाख दा. खाली काय खोंड आहे? कोणत्या बैलाचा आहे? दुधाळवाडी. कोणाचा बैल? नाव काय बैल मालकाचं? दुधाळा जाणं. कधी आला यात्रेत तुम्ही? बरं काय अपडेट हालचाल यात्रेची मागणी? नाही खरं काय असेल ते सांगावं लागते. चांगलं वाईटीचा विषय नाही. अपडेट आहे बाजारची.
घरी कशाला असते शांत आहे. आता येते धार काढू देते इथं इथं काय काढतो वासरू येणार नाही. पाजलं का वासरू आता? वासरू खाली मोकळं जाईल. हां हां त्यासाठी लांबत बांधलंय. किती दिवस झाले येऊन मामा? हा येऊन किती दिवस झालं? 2 महिने झाले. नाही येतं यात्रेत तुम्हाला. आता मागाय 2 तास झाले. घरी दूध किती काढताय गाईच? 2 तास आहे. म्हणजे एका लिटरचा सुमार काढतो. गाई घरची का विकत घेतली आहे मामा? घरची काय घरची कालवड वगैरे काढते. कोणत्या बैलाची कालवड ही? हे होय. हा तुम्हाला काय माहिती? हा आणि तुमच्या घरच्याच कालवड आहे म्हणल्यानंतर तुम्ही कुठला बैल भरला होता ही जी आईला? कटपळचा वाण्याचा बैल काढतो. कटपळचा पिंगळ्याचा. पिंगळे. हां हां आहे का बैल मामा तो अजून? नाही ऐकलं. त्याला मालक मेल्यावर काय ठेवतो. मालक वारल्यावर बैल पण ऐकला. आई आहे काय गायची घरी? नाही म्हणजे ती विकली का वारली? म्हातारी वाट. अशीच होती दिसायला? हो हो. घरी अशी करत नाही ना? नाही नाही. पाया पोट जाते ती पोट जाते. मग काय द्यायचा विचार आहे का? द्यायला आणखी विचार आहे का म्हणजे? किती आल्यावर द्यायचं फिक्स असं काय ठरवलंय का? सांगतो 1 लाख द्यायची. 1 लाख घ्यायचं? 1 लाख तर सांग. 1 लाख 10 सांगायचं. हा आत्नीजी दिले? कोणत्या गावाल्याने घेतली? हा मुडल की काय झालं विक्री झाली? हा 10 कमी 2 लाखाला म्हणजे 1,90,000. बघा नशीब किती आहे जत्रेत येणार. कालवड कोणाची आहे? काय किंमत सांगताय? किती सांगताय कालवडीचं? नमस्कार नमस्कार. तुझी आहे ती का बैल? पण तुझी का? बर बैल चांगली विकली. 2 लाख तुमच्या भागातच गेली का? दाताला कशी आहे ती? कोणता साईज आहे ती? आणि तो जुळा का? कधी घेतली होती? त्या ह्याला खेडला शिराळामध्ये आप्पांना दिलेली कालवड कोणत्या बैलाची होती? ती कोंडी सोन्या राजानंतर होता ते कागणारी सोन्या शिंगमुडका. तो बैल आहे अजून. चांगली पाडी होती. गेलो होतो परवा तेव्हा तुझा विषय निघाला होता. मग आता परत एखादी पाडी नाही का? हा लागलं तर आवर्जून बातमी कळवा. हा कोण कोण आला यात्रेला? नमस्कार नमस्कार नमस्कार. हो हो काय यात्रा बरी झाली? ते पण 2 कालवड आणले का बारकी? पाडी कोणत्या बैलाची? ही पाडी हा त्याच बैलाची. कोणत्या कागणारीची? सोन्याची. आणि हे आता इथे घेतली. किती घेतले? मेडकरच्या बैलाची. कधी घेतले? आता जस्ट घेतले. द्यायला घेतली का सांभाळा? काय बघूया सांभाळायचं पण चालू आहे. चांगले सांभाळा की. येते बाजार हाय हाय लंपी चालते काही? जाते पुढे अजून 1 7-8 महिन्यापर्यंत. हां हां आमच्या जत्रेपर्यंत बरोबर. मग आता बैल झाली मोकळी. मोकळं झालं. आता वाचून आता वासरू घ्यायचं का एखादं? घ्यायचं आहे काय लागेना माल काय नाही इथं. हां आमच्याकडे जाऊन घ्यायचं. तिकडे जाऊनच. इथं बाजार कसा आहे मग? काय नाही आमच्या हिशोबात नाही व्यापार आहे. आमच्या हिशोबाचा जातीचा माल नाही. माल ऐकलाय पण ते तेवढा मनासारखा दर नाही. नाही नॉर्मल. आता घेतलं तर किती वयाचं किती रुपये पर्यंत घेताय तुम्ही? घेणार आम्ही 1 लाख 1.5 लाख. वासर वासरू होते बैल होते मोठा. मोठा बैल बाजारात हा नंबरासाठी घ्यायचा. नंबरासाठी खास खास आता उद्या 1 नंबर आहे बघ जत्रा आहे त्याच्यासाठी त्याच्या जत्रेसाठी. म्हणजे वासरू आदत म्हणा किंवा 18-17 महिन्याचं 6 दिवसापर्यंत बैल घ्यायचं. बैल मोठाच लागणार का फुलमापात?
नऊ पाहुणं त्या खांबा नाही जास्त आवडून बांधल्यामुळे घरचीच आहे कालवड तुमची हिची आहे आहे अजून? आहे आहे काय काय पण ती 9 महिने बारोबर त्या बाहेर नसतं वारकरी भरला की कोणत्या गावचा आहे? वाटंबर सांगोला. कोणत्या बैलाचं वासुर आहे? हंगिरग्याचा कोणाचा? घरचा आहे काय? गाय आहे याची अजून? तुम्ही विकत घेतले का वासुरला? काय दर सांगताय? मग आता दर किती सांगताय? एकाच आदत आहे. चला जेवला तुम्ही?